तर का म्हणता पट्टे हो, बंडीमध्ये भांडे टाकून आपल्या वावरामध्ये आणलं न बंडी रिकामी करण्यास सुरुवात केली. थोडस आपलं पण योगदान देऊन पूर्ण भांडे वावरात आणून घेतले. लवकरच आपल्या आजीने गंजाले पास लावून घेत वावरात येतात शिवभाऊ पाण्यावर भिडला. आत्याले आणि आजीले सांबार कापाले भिडवून शीतल काकून चुलीची पूजा केली. बाबाजी आणि मीने चुलीवर गंज सेट केला. मोठ्याले आणि मामीले वांगे चिरायला लावत आपल्या आजीने पानगे सुद्धा बनवायला सुरुवात केली. समीर भैयाने मी पाण्याचा ड्रम घेऊन विहिरीवर आलो. समीर भैयाले पाणी काढायला लावून मीने ड्रम धुतला. स्वयंपाकाकडे आलो तर चिवडा बनवणं सुरू होता. मग का सगळ्याले पण दिला आणि आपण पण घेतला. ओव्हरऑल सगळं तयार करून आईने चहा बनवण्यास सुरुवात केली. तेवढ्यात आपल्या आजीने पानग्यासाठी जगर सुद्धा पेटवलं. वांग्याच्या भाजीत वांगे टाकून आईनं आपल्या भावाला एवढं ट्रेन केलाय पोट्टे हो का त्यानं वरणच बनवून टाकलं. उतने में ही चाय का आवन हुआ, चाय को ढोकन कर पानगे देखने आ गए. थोड़ी देर में पोळ्या का कार्यक्रम भी शुरू हो गया. बाबाजींनी देवाला शेंदूर लावून पूजा केली. सगळं तयार करून वाढण्यासाठी काढून घेतलं. तारपट्टी डालकर लोगों को बिठाया आणि वाढायला सुरुवात केली. समीर भैया को वाढने का काम सौंप कर दुसऱ्या पंक्तीत आपल्या पूर्ण टीमले बसवलं. तीसरी पंगत में लड़के आणि महिलांना को मोकरा करके चौथे में अपना डेरा जमा कर राहिलेल्या महिला मंडळ संघ जेवण केलं. रात के सुमारास भांडेभाऊ का गेम वाजव के सगळ्याला पिकअप मध्ये भरलं. आपल्या पिकअप को समोर निकाल के आम्ही सुद्धा घराकडे प्रस्थान केला.